मराठा आरक्षणासाठी क्युरेटिव्ह पिटिशन आशेचा किरण। फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन बोलावणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभागृहात घोषणा। सरकारने दिलेली फेब्रुवारीची डेडलाईन मान्य नाही। 24 डिसेंबरच्या आत निर्णय आला नाही तर आंदोलन करणार, जरांगेंचा इशारा। तर 1967च्या आधीच्या नोंदींना आरक्षण देण्याच्या घोषणेवर समाधान व्यक्त। मुख्यमंत्र्यांचं उत्तर म्हणजे खोदा पहाड़ और निकला चूहा। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची टीका। मुख्यमंत्र्यांनी भाषणात वेळ मारून नेली, जयंत पाटलांचा सरकारला टोला। तर सरकार दिशाभूल करतंय, ठाकरे गटाचा आरोप। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जातनिहाय जनगणनेला विरोध। विषमता नष्ट करायची असेल तर जातनिहाय जनगणना टाळा, आरएसएसचे विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधर गाडगे यांचं वक्तव्य। विधिमंडळ हिवाळी अधिवेशन उद्या संपणार, बहुमताच्या आधारावर अधिवेशन गुंडाळण्याचा निर्णय, विरोधी पक्षनेत्यांची टीका। इंडिया आघाडीकडून पंतप्रधान पदासाठी मल्लिकार्जुन खरगेंचं नाव पुढे, पण खरगेंनी प्रस्ताव नाकारला। सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्यासह लोकसभेतून आणखी 49 खासदार आज निलंबित। संसदेच्या दोनही सभागृहांमधून आतापर्यंत निलंबित झालेल्या खासदारांचा आकडा 141 वर। देशामध्ये दडपशाही सुरू, लोकशाहीसाठी आजचा दिवस काळा। सुप्रिया सुळेंची एबीपी माझावर संतप्त प्रतिक्रिया। तर देशात एकाधिकारशाहीची सुरुवात, अमोल कोल्हेंची टीका। संसद भवनात विरोधकांच्या आंदोलनामध्ये उपराष्ट्रपतींची मिमिक्री। तृणमूलचे खासदार नक्कल करत असताना राहुल गांधी काढत होते व्हिडिओ। आमदार अपात्रता प्रकरणात ठाकरे गटाच्या वकिलांचा अध्यक्षांसमोर युक्तिवाद। पक्षातली फूट हा नियोजनबद्ध राजकीय कट असल्याचा ठाकरे गटाचा दावा। आयपीएलच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कवर सर्वाधिक रकमेची बोली। शाहरुखच्या कोलकाता नाईट रायडर्सची स्टार्कवर 24.75 कोटी रुपयांची विक्रमी बोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।